नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण श्रावणीची गणरायावरची भक्ती ही कथा पाहणार आहोत. कोकणातील हिरव्यागार डोंगरामध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात श्रावणी राहत होती. लहानपणापासूनच तिच्या आयुष्यात गणपती बाप्पाचं वेगळं स्थान होतं. तिचं घर फार श्रीमंत नव्हतं. वडील शेतकरी, आई गृहिणी आणि लहान भाऊ एवढंच तिचं कुटुंब. पण गावातील जुना गणपती मंदिराशी श्रावणीचं नातं अगदी जिव्हाळं होतं. दरवर्षी गावातल्या गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू झाली की श्रावणीचं मन नाचून जायचं. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. ती अजून 10-11 असताना तिने मंदिरात रोज फुलं वाहणं, दिवा लावणं, आरती म्हणणं ही जबाबदारी घेतली होती. गावातील लोक म्हणायचे, ही मुलगी साधी नाही, गणरायानेच तिला भक्तीसाठी घडवलंय. श्रावणीला नेहमीच वाटायचं की बाप्पा तिच्याशी बोलतोय. रात्री उशिरा मंदिरात बसली की मंद दिव्याच्या उजेडात तिला भासायचं जणू बाप्पा तिच्या सगळ्या मनातल्या गोष्टी ऐकतोय. एकदा तिचा वडील कर्जामुळे त्रस्त झाले होते. शेतातला पीक पावसाअभावी नष्ट झालं. घरात हतबल वातावरण. त्या रात्री श्रावणी रडत रडत बाप्पाच्या मूर्तीजवळ गेली व म्हणाली, बाप्पा, तूच माझा खरा बाप आहे. आता हे संकट दूर कर, नाहीतर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस आला. पिकं वाचली. वडिलांचं कर्ज हळूहळू फेडलं गेलं. घरात हसू परत आलं. तेव्हा गावकरी म्हणाले, श्रावणीच्या प्रार्थनेला गणरायाने प्रतिसाद दिला. या क्षणी श्रावणीला खात्री पटली, बाप्पा तिच्यासोबत प्रत्येक पावलावर आहे. वयात आल्यानंतर श्रावणीचं आयुष्य वेगळ्या वाटेने वळायला लागलं. एका रात्री ती मंदिरात आरती संपून बसली असता तिला अचानक पायऱ्यावर आवाज आला. मंद वाऱ्याने दिवा धरधरला. तिने मागे पाहिलं तर तिथं कुणीच नव्हतं, पण कानाशी हलकासा स्वर ऐकू आला, श्रावणी, तुझी भक्ती व्यर्थ जाणार नाही. ती घाबरली, पण त्याचवेळी मनात एक अद्भुत शांतता मिळाली. त्या दिवसापासून वारंवार तिच्या स्वप्नात बाप्पा येऊ लागला. कधी लहान मुलासारखा, कधी तेजस्वी प्रकाशासारखा. स्वप्नात तो नेहमी सांगायचा, काळ कठीण आहे पण तुझी श्रद्धा तुला तारेल. श्रावणी कॉलेजमध्ये गेल्यावर तिच्या आयुष्यात संघर्ष वाढले. शहरात शिकताना अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकट, लोकांची हेटाळणी आणि एकाकीपणा. एकदा फी भरायला पैसे नव्हते. सगळं थांबल्यासारखं झालं. पण अचानक एक अनोळखी दानशूराने तिच्या कॉलेजची फी भरली. श्रावणीला खात्री होती हा बाप्पाचाच खेळ. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. तिचा वडील अचानक आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना हृदयविकार आहे. मोठं ऑपरेशन करावं लागेल. घरातल्या लोकांचे डोळे पाणावले. एवढे पैसे कुठून आणणार? श्रावणीने बाप्पाच्या चरणी डोळे मिटले. ती रात्रभर मंदिरात बसून जप करत राहिली. दुसऱ्या दिवशी आश्चर्य. गावातील एक मोठा व्यापारी, जो पूर्वी मंदिरात फारसा येत नसे, तो थेट श्रावणीच्या घरी आला आणि म्हणाला, माझ्या स्वप्नात गणपती बाप्पा आले. म्हणाले, एका भक्ताच्या वडिलांना मदत कर. मी आलोय. त्याने ऑपरेशनसाठी लागणारा सगळा खर्च केला. वडील वाचले. एकदा गावातील गणेशोत्सवात भव्य आरती सुरू असताना श्रावणीने अचानक हात वर केला. तिच्या आवाजात काहीतरी वेगळं सामर्थ्य होतं. तिने गर्दीत सांगितलं, गावावर मोठं संकट येणार आहे, पण बाप्पाची कृपा असेल तर आपण वाचू. सगळे चकित झाले. काहींनी तिला वेडी म्हटलं. पण काही दिवसांनी गावाजवळ डोंगरावर भूस्खलन झालं. नदीचं पाणी वाढलं. सगळ्या शेतात पूर येणार असं वाटलं. गावकरी घाबरले. तेव्हा श्रावणीने मंदिरात अखंड जप सुरू केला. गावातील लोकही तिच्यासोबत सामील झाले. 3 दिवस सलग जप झाला आणि आश्चर्य म्हणजे 4थ्या दिवशी पाऊस थांबला. नदीचं पाणी ओसरलं. गाव वाचलं. सगळ्यांनी मान्य केलं, श्रावणी ही साधी मुलगी नाही, तिच्यामार्फत बाप्पा बोलतो. पण भक्तीचा मार्ग सोपा नसतो. श्रावणीच्या आयुष्यात अचानक एक काळोख आला. तिच्या भावाला अपघात झाला आणि तो कोमात गेला. सगळे निराश झाले. डॉक्टर म्हणाले, बरे होण्याची शक्यता फार कमी आहे. श्रावणीने बाप्पाकडे आर्त प्रार्थना केली. ती रात्री मंदिरात मूर्तीसमोर झोपली. स्वप्नात पुन्हा बाप्पा आले आणि म्हणाले, तुझ्या भावाचं आयुष्य अजून अपूर्ण आहे. उद्या सकाळी तो डोळे उघडेल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ शुद्धीवर आला. डॉक्टर चकित झाले. घरात आनंदाचा स्फोट झाला. श्रावणीची वाढती कीर्ती काही लोकांना खटकू लागली. गावातील जमीन बळकावून शहरातील बिल्डर प्रकल्प सुरू करू इच्छित होते. त्यांनी श्रावणीच्या विरोधाला थांबवण्यासाठी अफवा पसरवल्या. ती मुलगी भूतबाधित आहे, काळ्या जादूने बोलते. काही लोक घाबरले, पण बहुसंख्य गावकरी तिच्या मागे उभे राहिले, कारण त्यांनी स्वतः तिच्या भक्तीचे चमत्कार अनुभवले होते. एका रात्री बिल्डरचे लोक मंदिरात आग लावण्यासाठी आले. पण आश्चर्य, मंदिराभोवती प्रचंड वारा सुटला. दिवे चमकू लागले आणि ते लोक पळून गेले. दुसऱ्या दिवशी श्रावणीने सांगितले, बाप्पा स्वतः आपल्या घराचं रक्षण करतो. श्रावणी आता मोठी झाली होती. तिचं लग्न ठरलं. पण ती म्हणाली, माझं आयुष्य फक्त गणरायाच्या सेवेसाठी आहे. मी मंदिराचीच दासी आहे. गावकऱ्यांनी तिचं म्हणणं मान्य केलं. गणेश उत्सवाच्या एका रात्री ती पुन्हा मंदिरात बसली होती. तिच्या ओठावर मंदस्मित होतं.
ती म्हणाली, बाप्पा, आता माझं कार्य पूर्ण झालं. माझ्या गावाचं, माझ्या कुटुंबाचं रक्षण केलंस. आता मला तुझ्यात विलीन होऊ दे. त्या रात्री ती शांत झोपेत गेली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं, श्रावणी बाप्पाच्या मूर्तीपाशी प्राण सोडून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, जणू ती बाप्पामध्ये विलीन झाली होती. आजही त्या गावात लोक म्हणतात, श्रावणी म्हणजे गणरायाची एक छाया होती. तिच्या भक्तीमुळे गाव वाचलं. श्रावणीची ही कथा आजही गावागावात सांगितली जाते. संकटात सापडलेले लोक त्या मंदिरात जातात आणि म्हणतात, श्रावणीताई, आमच्यासाठी बाप्पाशी बोल. गावकऱ्यांचा विश्वास आहे की श्रावणीचं आत्मबल अजूनही त्या मंदिरात आहे आणि गणपती बाप्पा नेहमीच तिच्या भक्तांना संकटातून तारतो. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.